यमुना गोदावरी वेत्रवती महासुर नदी ख्याताचया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सहिता कुर्वन्तु वो मंगलं सुमूर्त सावधान शास्त्री आश्रमचार जे कथियले त्या माझी जो उत्तम देतो स्वार्थ परार्थ जोडून नरा ऐसा ग्रहस्थाश्रम झाली बद्धतया विवाह विधिने कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि शुभमंगल सावधान। जोडाक्षी लक्ष्मीनारायण सारखा शोभतो नाही सारखा लय दयाळू अहो पोरीचं कल्याण केलं की मी काय म्हणतो स्वपनराव नाही आता सत्यनारायण घालून दिलाय तेव्हा आमच्या दक्षिणेचं बघा की मी म्हटलं सरकारनं म्हणावं की जरा आमचं पण आता कल्याण करा की हो जनबोका शेठ जरा दम धरा का खापणार आहेत लगेच चौथाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना तर जरा थांबा हे समजा उरकलं की देतो तुमची दक्षिणा माशी जाईल तोंडात आता मुली
मुलीच्या आई वडिलांना कन्यादानासाठी बोलवा. लग्न गाठीसाठी मुलीच्या आईला बोलवा. ओम गंधद्वारा दुरादशा नित्यपुष्टा करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामी होपवये श्रियाम्. अभिवसा सिद्ध्यर्थं भुजतो यसुरासुरैः सर्वविघ्नहरतस्मै गणाधिपतये नमः.
राम राम हनुमंतराव, राम राम. हा राम राम. आता तुम्ही काय मोठी माणसं झालात. मानलं आणि मी तुला मानलं. वा, तुझ्या चंद्रीनं तुमच्या समध्यांच्या जीवनाचं सोनं केलंय, सोनं. ज्ञान ब्रह्मेश्वरी देवी ब्रह्म कैवल्य रूपिणी ब्रह्मज्ञानेश्वरी देवी ज्ञान ब्रह्म. अरे बास की किती फिरवतोयस. लग्नापासून बारशापर्यंत सगळ्या पूजा आजच आटपतो काय. सरकार, आता नियमाप्रमाणे सगळे विधी व्हायलाच पाहिजेत, नाहीतर सुख शांती धनशांती मिळणार कशी. बास, धनशांती आणि सुखशांती आम्ही बघतो. या आटप लवकर, नाहीतर आता तुझ्या आत्म्याच्या शांतीसाठी तुझ्या पोरासनी पूजा घालायला लागेल. सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आलं का. आता विवाह संपन्न झालाय. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे. पाठव त्याला. जी. हनुम्या, सरकार हनुमंतराव. बसा बसा. हो हनुमंतराव, वर बसा की. नाही, तुम्ही आता सासरे बुवा आपले, एवढा मान द्यायला पाहिजे. हनुमंतराव, आम्ही जाम खुश आहे बरं का तुमच्यावर. म्हणजे तुम्ही दिलेला सबूत खरा केला. तुमची पोरगी आणि बायको तिला इथं घेऊन आला. आता आम्ही जो सबूत दिला होता तो खरा करायची येळ. कसं. हो हो, म्हणजे तसंच. हे राहून देत खर्चाला पैसे. बघितलं का, तुमची जमीन जानकोबाकडं घाणवट पडलेली. त्याचं कागद. अरे चला चला, इथं काय. काय काय जेवण आहे काय इथं. चला चला चला, झालं आता, लग्न झालं आणि काय राहिलं आता. चला 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 चला. रडू पोरी. चंद्रे, तुझ्या भावानी मी तुला सुखी राहा म्हणून अजिबात सांगणार नाही. मला ठाव आहे नरकात कधीच सुखी राहणार नाही. चंद्र, तुझ्या बाण तुला या नरकात ढकललंय, पण तुला यातनं बाहेर पडायचंय. ऐकतेस नव, राक्षस कंचा बी डाव साधायच्या तुला इथनं पळून जावं लागल.
ध्यानात ठेव, तुला लांब जावं लागत ह्या समजापासनं आणि आमच्यापासनं. तवर नशिबाचा भोग म्हणून ते मुकाट सहन करण्यापलाड आपण काय बी करू शकत नाही ग चंद्रे. नशिबात ह्या परीस वाईट दिस येत्याल, पण तुला धीरानं तोंड द्यायला हवं. या पुढील नशीब तुलाच घडवायचंय चंद्रे. इथनं बाहेर पड, या नरकातनं बाहेर पड चंद्रे. लांब जा, कुठंतरी लांब जा पोरी. बघितलं का, तुमची जमीन जानकोबाकडं घाणवट पडलेली. त्याचं कागद सोडवले आपण. हो सरकार. आणि वर जावाई बापूकडनं सासरे बुवान करता सपरे भेट. एक मिनिट, मी काय करताय? हे घेऊनच आलाय वय. मला माहित होतं आज काहीतरी बक्षीस मिळणार म्हणून मी तयारीने आलो होतो. बरं, खुश नव? खुश म्हणजे सरकार किती खुश. म्हणजे आता तुम्ही जाओय बापू आपले, आता इकडं आपलं नेहमी येणं जाणं होणार आहे. येऊ ना, चालेल ना? उठ उठे हानम्या, उठ. ऐक, हे दिलंय, हे पहिलं आणि शेवटचं. परत बंगल्यात पाऊल टाकायचं नाही, तंगड तोडून ठेवेन. निघ. थांब. तुझी पोरगी चंद्री, ती कायमची मिळली तुला. परत तिचं नाव बी काढायचं नाही. रडू नको परत चंद्रे. आपल्या भावंडांना शेवटचं भेटून घे पोरी. असं नको ना ग पोलीस. मला नाही जायचं तुम्हा लोकांना सोडून. मी तुमच्या सोबतच राहणार. नाही चंद्रे, तू आमच्या संकट राहिली ना तर कोण बी जिथं राहणार नाही. गर्दीच नवीन मरण घरला येईल. चंद्र तुला जावं लागल ग पोरी, तुला जावं लागल. चल उठ. उठा, चला जायचं आपलं. उठ उठ. काय? अजून ह्यो सोहळा चालूच आहे वय इथं? नाही, निघालो आम्ही. नाही, जर काय उरला असेल तर तो तुमच्या खोपटात जाऊन करायचा. चला निघा.
शिर्या यमे उठ ना, चल गाडी जाऊन बस. उठ उठ कमळे उठ, चल उठ रे. हा ना, चल ना. हा, गाडी जाऊन बस, चल. उठ 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 उठ. तुला काय सांगितलं तर ही पोरगी मेली तुला. जा घेऊन तुझ्या बायका पोरासने. चाल. लई ताकद आहे की ग तुझ्यात. चला राणी सरकार आज चला. ए चला. या चंद्रलेखा राणी सरकार साहेब या.
वाकड्यांच्या राज्यात वागत बर का. कसा वाटला थाट? जाग आहे नव? बर लगीन झालं नव मनासारखं थाटा माटात? अव मग असा की जरा असा हे काय असं तो बाड. हा बरोबर लगीन झालंय नुकतंच. माहेरच्या माणसांची आठवण येत असेल लई. आणि त्यात बी आईची लई आठवण येत असेल ना व? खरं सांगू मला बी तुझ्या आईची आठवण लई येते. सारखं आठवत तिचं बोलणं आणि तुझं हसणं. लई झाका असतेस ग तू, लई झाका असतेस. लई त्रास झाला, लई त्रास झाला मला. झोप उडाली, आन पाणी सुचलं नाही. 2 दिवस लई त्रास झाला. आणि मला त्रास झाला म्हटल्यावर त्याची परत फेडवायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे ना व? आणि आता तू आमची बायको, आता बायको म्हटल्यानंतर नवऱ्याला झालेल्या त्रासाची परतफेड कोण करणार? बायको. पदरचं नाही सांगत, पदरचं अजिबात नाही सांगत. हे समज शास्त्रात लिहिलंय, शास्त्र पुराण त्याच्यामध्ये. तुझ्या त्या 150 आईने शिकविलं असेल की शास्त्र आणि पुराण. तुला सांगू का माझा शास्त्रावर लई विश्वास. म्हणून तर लग्न असं शास्त्रोक्त पद्धतीने केलं आपण. नाहीतर तुला काय कवा बी फरफटत आणली असती मी. तेव्हा मला झालेल्या त्रासाची परतफेड करायची तू, ते बी शास्त्रोक्त पद्धतीनं करणार नव? करणार का नाही? आईला लई चढायला लागला की तुम्ही. सोपान, ए सोपान जी. अरे बघ, या बंगल्याची मालकीन, या इस्टेटीची राणी रडत्या. कशा पायी? अरे आठवण येत्या माहेरच्या माणसांची. एक काम कर, यांना वरच्या खोलीत घेऊन जा. काय रडायचं ते रडून घेऊन द्यात. एकदा त्यांचं रडून झालं की मी येतो परत पुन्हा रडवायला. या. चल चल चल. हे नवरी, तुला फुलांची आवड आहे ना व? हा, सरकार येऊस्तावर कुठं बी हालायचं नाही. चंद्रलेखा. का आता का नजर चोरताय? करताना नाही वाटली लाज, ती आता वाटली. या तुम्हाला कसली आली आहे लाज? लाज तर माणसाने असली, जनावराला थोडी, आणि लुबऱ्या जनावराला तर अजिबातच नाही.
झालं ना आता समाधान? हा? पुढची पोरगी इकून भाड मिळाली, आता आमचं काय करणार? हा? आमचं काय करणार? या पोरांचं गळ्यात आपण मारून टाका आणि मला हे काय एखाद्याला बापय घरी द्याल. माणूस आहेस का काय आहेस रे तू? हा? बाप तू? हा? बाप नाही तू राक्षस राक्षस. तोंड बघत नाही तू सर्वात. माझ्या सोन्यासारख्या पोरीला, माझ्या सोन्यासारख्या पोरीला एकूण घाला तू, एकूण घाल. माझी चंद्री, माझ्या काळजाच्या तुकड्याला एकूण घाला. तुला लाज कशी नाही रे वाटली? हा, माझी चंद्री. शब्द माझ्या संकट काय चाललंय? याला म्हणावं तरी काय? भ्यान सोपान बी नसल एवढं भ्यान सत्य माझ्या नशिबात घडतंय. या वाकड्यानं घरादाराला मारायची धमकी दिली असं म्हणलं आबा. आईने सांगितलं जो पुढचं कुठला पेट असा त्याच्यात आधी मला इथनं बाहेर पडायला हवं, इथनं लांब जायला हवं. बरं मी जाऊ कुठं? माझ्या गावाबाहेर मी कवा गेलीच नाही. माझ्या गावापलीकडची माणसं मला माहित बी नाहीत. मग मी जाऊ कुठं आणि राहू कुठं? हाय म्हणती आय अंबाबाई आपल्या पाठीशी आहे, तीच वाटावं. हाय अंबाबाई तूच आता वाटाव, तूच वाटाव. तर बंधूंनो आणि भगिनींनो, ओ सोपानराव, काय नो भगिनी, ओनली बंधू. अरे बुलेट, मी त्याच म्हणलं, बंधूंनो आणि भगिनींनो. आय मिस्टेक, आय माय सॉरी. अरे इंग्रजी आतमध्ये गेल्यानंतर तेच होणार. तर ऐका, आपल्या लगीन मालकानी म्हणजे आपल्या सरकारने नवीन कार्यानिमित्त आपल्याला तीर्थप्रसादासाठी आमंत्रित केलेलं आहे, तर कृपया ह्याचा लाभ घ्यावा. सोपान. जी सरकार. अरे काय करतो होता एवढा वेळ? ते जनको बाबांना खुश करून आलो आणि आपल्या गाड्याला बी. बस. नाही बस रे बस. सोपान, मी खुश आहे तुझ्यावर. म्हणजे जे जे काही ठरवलं होतं तसं घडलं आणि ते घडवण्यात तुझा लय मोठा हात आहे. आज आमच्या बरोबरीनं पी. जा ग्लास घेऊन ये. जा रे, जा घेऊन ये जा. बस. काय रे सोपान, लगीन लागलं तेव्हा त्या कमळीचं थोबाड कसं झालं बघितलंस का? होय. आधी नागिनीवनी फाना काढत होती, पण आपण जेव्हा पुंगी वाजवायला लागलो तेव्हा बराबर डोलली.
जाताना तर तिचा चेहरा बघण्यासारखा झालता सारखा, दात काढल्या नागिनीवानी. त्याच झालं. आता ते बारकी टवळी चंद्री, आठवतंय ना? पिदी पिदी हसली होती माझ्या. आता दात काढायला दात शिल्लक राहतील का? त्या टवळीचं काय करायचं ठरविले सरकार? चालू दे तुझं, मी आलोच. क्या बात आहे. इंग्रजी जरा सपकच आहे देशीपेक्षा, पण काम करते ना देशी सारखी एकदम छाक नाही जात. कापसासारखी अशी अलगद 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 आबाळात नंदराव म्हणतात ना, याच साठी केला होता हा अट्टहास. शेवटचा दिवस पण असाच कडक मिळू दे, कडक. सांग बरं, असाच रोजचा दिवस यायला पाहिजे. कितींदा सांगितलं सांभाळून. बरोबर बाहेर जातानाच ठेचळलीस ना. लागलं आहे. अक्का तर घरला परत कधीच येणार नाही. याय अक्का खरंच कधी येणार नाही.